एकटक चा उच्चार करणार आहोत. एक दीर्घ श्वास घ्या. ओ. श्वास घ्या. ओ. श्वास घ्या. ओ. ना. गुरुर्ब्रह्मा विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम. शरीर मन शांत शिथिल स्थिर प्रसन्न अनुभव करायचे. हळवार दोन्ही हाताचे तळहात एकमेकांवर घासायचे. हातांमध्ये निर्माण झालेल्या उष्णतेनं हलक्या हाताने चेहरा बडवायच्या स्नायूंना हलकासा मसाज द्यायचा. अलगदपणे डोळे उघडायचे. सो चलो, गुड इव्हिनिंग. वर्गाला सुरुवात करूयात आपण. व्हिडिओ बंद असणारे सगळे साधं प्लीज व्हिडिओ चालू करा. व्हिडिओ चालू ठेवून प्रॅक्टिस करायची आहे. सो गिव्ह युअर 100% मनापासून करण्याचा प्रयत्न करा. 100% देऊन करण्याचा प्रयत्न करायचा. व्हिडिओ चालू असेल तर प्रत्येक गोष्ट आपण व्यवस्थितपणे ऐकतो, व्यवस्थितपणे समजून घेतो, व्यवस्थितपणे केली जाते. त्यामुळे शक्यतो प्लीज व्हिडिओ चालू ठेवा आणि व्हिडिओ चालू ठेवून प्रॅक्टिस करायची आहे. सो आजचा आपला पहिला दिवस आहे. डेमो सेशन आहे आजचं सेशन. उद्यापासूनचे सगळे सेशन 9:30 वाजता असणार आहेत. फक्त आजच्या दिवस डेमो सेशन साठी थोडस लवकर सेशन घेतलेलं आहे 9 ते 10 मध्ये, कारण 10 नंतर खूप जास्त उशीर होईल. अदरवाईज उद्यापासूनचे सेशन शार्प 9:30 ला चालू होतील आणि शार्प 10 वाजता ते संपले सुद्धा जाईल. ओके, ऑन टाइम चालू होतात आणि ऑन टाइम संपले सुद्धा जातात. सो आजचं आपलं डेमो सेशन आहे. थोडंसं वेगळं सेशन आहे. एक्सरसाइज आणि मसाज असं दोन्ही कंबाईन करून आपण घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर एक फेस पॅक साठी मी तुम्हाला अलोवेरा जेल आणि कुकुंबर ज्यूस किंवा काकडीचा रस आणि अलोवेरा जेल हे दोन्ही सुद्धा सांगितलं होतं. होपफुली ते सुद्धा आपण घेतलं असेल. सो या सेशन मध्ये आपण पहिल्यांदा एक्सरसाइज घेणार आहोत. त्यानंतर थोडंसं मसाज सेशन असेल. त्यानंतर आपण ते फेस पॅक ऍप्लिकेशन करणार आहोत आणि त्यानंतर मेडिटेशन असेल थोडंसं किंवा थोडंसं आपण ध्यानाचा अभ्यास करणार आहोत आणि त्यानंतर आपण थांबणार आहोत. काही प्रश्न असेल येस, काही हरकत नाही. ओके, नंतर सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकतात. ओके, सेशन मध्ये आपण पुन्हा घेऊयात ते. सो आजचं सेशन सॉरी आजचं सेशन आपलं डेमो सेशन आहे. डेमो सेशन मध्ये थोडंसं इंट्रोडक्टरी पार्ट घेऊयात आणि लगेच आपण वर्गाला सुरुवात करूयात. सो गुड इव्हिनिंग एव्हरीवन. प्लीज व्हिडिओ चालू करा. व्हिडिओ बंद असणारे सगळे साधं प्लीज व्हिडिओ चालू करा. व्हिडिओ चालू ठेवून प्रॅक्टिस करायची आहे. प्लीज स्टार्ट युअर व्हिडिओज. सो गुड इव्हिनिंग एव्हरीवन. माझं नाव आहे प्रियांका गर्जे. मी पुण्यातून आहे. माझं जे बेसिक शिक्षण आहे हे MSc केमिकल सायन्स मास्टर्स इन केमिस्ट्री माझं कम्प्लीट झालेलं आहे. केमिस्ट्रीमध्ये मी मास्टर्स डिग्री कम्प्लीट केलेली आहे. त्यानंतर योगामध्ये जे माझं शिक्षण आहे हे MA योगशास्त्र मास्टर्स इन योगा ऑलमोस्ट आता कम्प्लीट होत आलेलं आहे. एक सेकंड इयरचा लास्ट टर्म फक्त माझी राहिलेली आहे. अदरवाईज योगामध्ये सुद्धा माझं मास्टर्स ऑलमोस्ट कम्प्लीट झालेलं आहे. सो योगामधील जे माझं बेसिक शिक्षण आहे हे उत्तराखंडमध्ये जे ऋषिकेश आहे तिथून मी 200 अवर 300 अवर आणि 500 अवर टीचर ट्रेनिंग कोर्स जो इंटरनॅशनल सर्टिफिकेशन आहे योगामध्ये, ते इंटरनॅशनल सर्टिफिकेशन योगामध्ये मी ऋषिकेश मधून 2 महिने राहून ते कम्प्लीट केलेलं आहे. त्यानंतर योग विद्याधाम गुरुकुल जे आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये आहे त्यांच्याकडून मी योग शिक्षक ही पदवी माझी कंप्लीट केलेली आहे. त्यानंतर फेस योगामध्ये सुद्धा मी इंटरनॅशनल सर्टिफिकेशन कंप्लीट केलेलं आहे. त्याचबरोबर फेस योगाचे वेगवेगळे छोटे मोठे कोर्सेस देखील कंप्लीट केलेले आहेत, ज्याच्यामध्ये स्पेसिफिकली आयुर्वेदिक काही ट्रीटमेंट असतील की ज्या स्पेसिफिकली आपण घरामधले जे सगळे प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्ट यूज करून तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला सेशनच्या एंडिंगला देणार आहे. सो प्लीज मध्ये शक्यतो काही क्वेश्चन करू नका. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला सेशनच्या एंडिंगला 100% देईल. ओके, सो कारण तुम्ही डिस्टर्ब होतात आणि मीही डिस्टर्ब होणार आहे त्यांना. ओके, सो माझं जे फेस योगामध्ये शिक्षण आहे ते इंटरनॅशनल सर्टिफिकेशन कम्प्लीट झालेलं आहे. त्याचबरोबर फेस योगाचे वेगवेगळे छोटे मोठे कोर्सेस देखील कम्प्लीट केलेले आहेत, ज्याच्यामध्ये काही आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहेत, आयुर्वेदिक कोर्सेस आहेत ते देखील कम्प्लीट केलेले आहेत, जे स्पेसिफिकली फेस पॅक आहेत किंवा फेससाठी आपण
आपण कोणत्या गोष्टी घरामध्ये असणाऱ्या गोष्टी यूज करू शकतो, तर त्याच्यामध्ये सुद्धा मी सर्टिफिकेशन कम्प्लीट केलेलं आहे. सो गेले 2 वर्ष झाले मी फेस योगाचे वेगवेगळ्या बॅचेस कंडक्ट करत आहेत आणि हजारो साधकांनी या बॅचेस कंडक्ट केलेल्या आहेत आणि याचे फायदे सुद्धा भरपूर सारे झालेले आहेत. सॉरी. त्यानंतर मी योगाभ्यासामध्ये योगा थेरपिस्ट ही डिग्री सुद्धा कंप्लीट केलेली आहे, ज्याच्यामध्ये स्पेसिफिकली वेगवेगळ्या आजारांवरती कोणता योगाभ्यास केला पाहिजे किंवा योगोपचार कसा केला जातो, ज्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल की पीसीओडी असेल, पीसीओएस असेल, इन्फर्टिलिटी सारखे विकार असेल, डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, सायटिका आहे, स्लिप डिस्क आहे, स्पॉन्डिलायटिस आहे, असे सगळे जे वेगवेगळे आजार आहेत ते योगाभ्यासाने क्युअर केले जातात. आणि याच्यामध्ये जे सर्टिफिकेशन आहे योगा थेरपिस्ट ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं, ते देखील मी कंप्लीट केलेलं आहे. त्यानंतर मी एक न्यूट्रिशियनिस्ट देखील आहे की खाण्यामध्ये कोणते घटक असले पाहिजे, कोणते घटक आपल्या खाण्यासाठी किंवा कुठल्या घटकांमधून कुठल्या पदार्थांमधून कोणते न्यूट्रिएंट्स आपल्याला मिळतात, तर त्याच्यामध्ये जे सर्टिफिकेशन आहे न्यूट्रिशियनिस्ट हे देखील मी कंप्लीट केलेलं आहे. या वर्गामध्ये तुम्हाला त्याचा फायदा नक्की होणार आहे. एक डाएट प्लॅन मी तुम्हाला या वर्गामध्ये प्रोव्हाइड करणार आहे, जो स्पेसिफिकली म्हणजे यावेळी हे का त्यावेळी ते का अशा प्रकारचा डाएट प्लॅन नाहीये, बट की फॉर एक्झाम्पल की पिगमेंटेशन असेल तर पिगमेंटेशन कमी करण्यासाठी तुमच्या खाण्यामध्ये कोणत्या गोष्टी असल्या पाहिजेत की त्या खाल्ल्यानंतर तुमचं पिगमेंटेशन कमी होणार आहे. वांगाचे डाग आहेत, मग कोणत्या गोष्टी खाण्यामध्ये असल्या पाहिजे जेणेकरून तुमचे ते वांगाचे डाग कमी होणार आहेत, किंवा त्याच्यानंतर की पिंपल्स असतील तर कुठल्या गोष्टी तुम्हाला खाण्यामध्ये ठेवायचे जेणेकरून तुमचे पिंपल्स कमी होतील. तर असे जे न्यूट्रिएंट्स आहेत ते न्यूट्रिएंट्स मी तुम्हाला अपडेट करणार आहे. त्या प्रकारचा डाएट प्लॅन तुम्हाला मी या वर्गामध्ये प्रोव्हाइड करणार आहे. त्यानंतर मी एक प्रीनेटल पोस्टनेटल योगा टीचर देखील आहे. प्रेग्नन्सी पूर्वी, प्रेग्नन्सी मध्ये आणि प्रेग्नन्सी नंतर कोणता योगाभ्यास केला पाहिजे याच्यामधले जे सर्टिफिकेशन आहे ते सर्टिफिकेशन देखील मी कंप्लीट केलेलं आहे. त्यानंतर मी प्राणायाम मेडिटेशन इन्स्ट्रक्टर देखील आहे. प्राणायाम मेडिटेशन मध्ये सुद्धा माझं सर्टिफिकेशन कंप्लीट झालेलं आहे. आणि त्यानंतर ऍडव्हान्स योगा टीचर ट्रेनर देखील मी आहे. ऍडव्हान्स योगा टीचर ट्रेनिंग कोर्स हा सुद्धा मी कंप्लीट केलेला आहे. तर हे जस्ट एक माझं बेसिक शिक्षण आहे योगामधलं. गेले 10 वर्ष मी झाले गेले 10 वर्ष झाले योगामध्ये वेगवेगळे कोर्सेस मी शिकत आहे, वेगवेगळे कोर्सेस कंप्लीट केलेले आहेत. आणि सध्या आता MA योगशास्त्र ही जी मास्टर्स डिग्री आहे योगामध्ये ती सुद्धा ऑलमोस्ट माझी कंप्लीट झालेली आहे. सो गेले 10 वर्ष शिकत आहे आणि गेले 5 ते 6 वर्ष झाले वेगवेगळ्या योगाच्या बॅचेस कंडक्ट करत आहे, ज्याच्यामध्ये स्पेसिफिकली वेट लॉसच्या बॅचेस आहेत, फॅट लॉसच्या बॅचेस आहेत, त्यानंतर पीसीओडी पीसीओएसच्या बॅचेस आहेत, प्राणायामाच्या बॅचेस आहेत आणि फेस योगाच्या बॅचेस आहेत. अशा वेगवेगळ्या बॅचेस मी कंडक्ट करत असते. आणि बरेच साधक या सेशन्स मध्ये एक चांगली हेल्दी लाईफस्टाईल अप्लाय करत आहेत, एक चांगली लाईफस्टाईल याच्यातून त्यांना नक्की मिळत आहे. सो हे जस्ट एक माझं इंट्रोडक्शन होतं की माझं शिक्षण काय झालेलं आहे. कारण योगाभ्यासामध्ये आपण ज्यांच्याकडे शिकत आहोत ते खरंच तेवढे शिकलेले आहेत का हे सुद्धा माहिती असणं आपल्याला गरजेचं असतं. कारण कोणाकडूनही शिकून किंवा कोणाकडून आपण शिकतोय त्याबद्दल थोडीशी माहिती असणं आपल्याला गरजेचं असतं. सो त्यानंतर एकच मिनिट. त्यानंतर आपण फेस योगामध्ये काय काय बघणार आहोत किंवा या पूर्ण 30 दिवसामध्ये आपण काय काय घेणार आहोत त्याबद्दलचं एक थोडंसं इंट्रोडक्शन पाहूयात आणि लगेच आपण वर्गाला सुरुवात करूयात. तर या सेशन मध्ये आपण स्पेसिफिकली वेगवेगळे सेशन कंडक्ट करणार आहोत. तुम्ही वाचलेलं असेलच ऑलमोस्ट सगळ्यांनी, बट थोडंसं पाहूयात आणि लगेच आपण पुढे चालू करूयात. सो या वर्गामध्ये आपला मेन पार्ट असणारे फेस एक्सरसाइजेस आणि फेस मसाज. म्हणजे फेस एक्सरसाइज काय असणार आहे तर फक्त चेहऱ्याच्या एक्सरसाइज आपण याच्यामध्ये घेणार आहोत. इथून वरचा जो पार्ट आहे तो या सेशन मध्ये आपण कंडक्ट करणार आहोत. मग त्याच्यामध्ये फेस एक्सरसाइज मध्ये काय होतं की तुमच्या चेहऱ्यावर जर फॅट्स असतील, चेहऱ्यावर सूज असेल, डोळ्यांभोवती सूज असते, ड्रुपी आईज असतात, हुडेड आईज असतात, पफिनेस असतो किंवा डबल चिन असेल, गळ्याभोवती फॅट्स असतील, तर हे सगळे कमी करण्यासाठी हे एक्सरसाइज तुम्हाला मदत करणार आहेत. त्याचबरोबर या एक्सरसाइज मध्ये काय होतं, ब्लड सर्क्युलेशन वाढण्यासाठी मदत होते, चेहऱ्याचे मसल्स ऍक्टिव्हेट होण्यासाठी मदत होते, सगळ्या पेशी सेल्स ऍक्टिव्हेट होण्यासाठी मदत होते. त्यामुळे एक नॅचरल ग्लो जो आहे तो नॅचरल ग्लो तुमच्या चेहऱ्यावर टिकून राहण्यासाठी हे एक्सरसाइज तुम्हाला 100% मदत करणार आहे. त्याचबरोबर पिंपल्स असतील तर या एक्सरसाइजेस मध्ये काय होतं ते पिंपल्स कमी होण्यासाठी सुद्धा तुम्हाला मदत करणार आहे. त्यानंतर आपण दुसरा मेन पार्ट असणार आहे आपल्या या वर्गाचा फेस मसाज. या फेस मसाज मध्ये काय काय असणार आहे तर वेगवेगळे फेस मसाज आपण या वर्गामध्ये कंडक्ट करत असतो. मग त्याच्यामध्ये ऑइल मसाज असेल, स्कूल मसाज असेल, लिम्फॅटिक ड्रेनेज मसाज असेल, वेगवेगळ्या प्रकारचे मसाजेस आपण या वर्गामध्ये घेत असतो. मग हे मसाज काय करतं, तुम्हाला पिगमेंटेशन आहे, हायपर पिगमेंटेशन आहे, वांगाचे डाग आहेत, पिंपल्सचे डाग आहेत, चेहऱ्यावर हार्मोनल इम्बॅलन्समुळे काही डार्क पॅचेस आलेले आहेत, काळे डाग पडलेले आहेत, मानेच्या भोवती डाग असतील, डोळ्यांच्या भोवती वर्तुळ असतील, तर हे सगळं कमी करण्यासाठी हे मसाज तुम्हाला मदत करणार आहे. आणि त्याचबरोबर एक नॅचरल ग्लो चेहऱ्यावरती येण्यासाठी हे मसाज तुम्हाला
तुम्हाला मदत करेल. ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होईल. कोलॅजन बूस्ट होण्यासाठी मदत होणार आहे. कोलॅजन प्रोटीन ऑटोमॅटिकली तुमच्या स्किन मध्ये वाढण्यासाठी मदत होणार आहे. स्किन टाईट होण्यासाठी मदत होणार आहे. स्किन ब्राईट होण्यासाठी हे सेशन, मसाज सेशन तुम्हाला मदत करणार आहे. सो हे झालं मसाज बद्दल. असे वेगवेगळ्या प्रकारचे मसाजेस आपण या वर्गामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर हेअर केअर सेशन असेल. याच्यामध्ये स्पेसिफिकली केसांच्या ज्या समस्या आहेत, मग केस गळणं असेल, केस पांढरे होणं असेल, डॅन्ड्रफ असेल किंवा ग्रेइंग असेल किंवा वेगवेगळे केसांचे प्रॉब्लेम्स असतील, तर ते कमी करण्यासाठी हेअर केअर सेशन असेल, ज्याच्यामध्ये वेगवेगळे हेअर मास्क आपण ऍड करणार आहोत. हेअर केअर साठी डॅन्ड्रफ कसे कमी करायचा, केस गळत असतील तर ते कसे कमी करायचे, असे वेगवेगळे टर्म्स जे आहेत ते आपण हेअर केअर सेशन मध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतर एक आय केअर सेशन सुद्धा असेल, ज्याच्यामध्ये स्पेसिफिकली जर आता पाहिलं तर आपण बऱ्याचदा मोबाईल युज करतो, टीव्ही युज करतो, लॅपटॉप युज करतो आणि या सगळ्यांमुळे काय होतं, आपल्या डोळ्यांचं आरोग्य बिघडत चाललेलं आहे. मग या डोळ्यांचं आरोग्य बिघडलेलं ते सुधारण्यासाठी किंवा त्याचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी एक आय केअर सेशन सुद्धा किंवा आय क्लिन्झिंग सेशन आपण त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. हे आय क्लिन्झिंग सेशन काय करतं, तुमच्या डोळ्यांभोवती पफनेस असेल, डोळ्यांवर सूज असेल, डोळ्यांखाली वर्तुळ असतील, चष्मा नंबर वाढला असेल, कमी झाला असेल, अगदी ग्लुकोमा सारखे विकार डोळ्यांचे सुद्धा कमी करायला हे मदत करतं. तुमचा स्पेक्ट सुद्धा रिमूव्ह करायला, तुमचा चष्मा सुद्धा रिमूव्ह करायला हे सेशन तुम्हाला 100% मदत करणार असतं. फक्त कन्सिस्टंटली काही दिवस थोडीशी प्रॅक्टिस करावी लागते. तर एक आय केअर सेशन सुद्धा या वर्गामध्ये आपण ऍड केलेला आहे. थोडासा प्राणायाम आपण या वर्गामध्ये ऍड केलेला आहे. एक डाएट प्लॅन आपण या वर्गामध्ये ऍड केलेला आहे, जो स्पेसिफिकली मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं त्याप्रमाणे काही डिटॉक्स ज्युसेस आहेत, काही डिटॉक्स टीज आहेत, काही गोष्टी आहेत ज्या तुमच्या खाण्यामध्ये असल्या पाहिजे, जेणेकरून तुमची स्किन ब्राईट होण्यासाठी किंवा त्या स्किनवरती एक तेज येण्यासाठी काय होणार आहे, मदत होणार आहे. अशा प्रकारचा डाएट प्लॅन या वर्गामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल. त्याचबरोबर एक नेवल थेरपी आपण ऍड केलेली आहे, जे स्पेसिफिकली तुमच्या ओठांच्या भोवती जर काळे पॅचेस पडलेले असतील, ओठ डार्क झाले असतील किंवा ओठ काळे झालेले असतील, तर ते कमी करण्यासाठी नेवल थेरपी आपण या वर्गामध्ये ऍड केलेली आहे. त्याचबरोबर अॅक्युप्रेशर थेरपी आपण या वर्गामध्ये घेणार आहोत, जे स्पेसिफिकली एक नर्वस सिस्टीम काम डाऊन करण्यासाठी मदत करणारे सेशन असणार आहे. तुमचं मन शांत करण्यासाठी मदत होते, इमोशन्स तुमचे कंट्रोल होण्यासाठी मदत होते आणि एक मनावर आणि इंद्रियांवरती ताबा येण्यासाठी ते अॅक्युप्रेशर सेशन तुम्हाला मदत करणार असेल. असं अॅक्युप्रेशर सेशन आपण या वर्गामध्ये ऍड केलेलं आहे. काही घरगुती फेस पॅक आहेत, काही घरगुती क्रीम्स आहेत किंवा काही घरगुती असे उपाय आहेत की जे तुम्ही घरी सुद्धा ते तुमच्या चेहऱ्यावर जे पिगमेंटेशन आहे, हायपर पिगमेंटेशन आहे, वांगाचे डाग आहेत किंवा पिंपलचे डाग आहेत, ते कमी करण्यासाठी हे फेस पॅक किंवा हे जे घरगुती टेक्निक्स आहेत त्या तुम्हाला मदत करणार आहेत. अशा घरगुती टेक्निक्स आपण काही या वर्गामध्ये ऍड केलेले आहेत. काही डिटॉक्स ड्रिंक्स आपण या वर्गामध्ये ऍड करणार आहोत. 7 दिवसाचे 7 वेगळे डिटॉक्स ड्रिंक तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. ते डिटॉक्स ड्रिंक जर तुम्ही घेतले तर चेहरा तुमचा 7व्या दिवशी सुद्धा तुम्हाला एक चेहऱ्यावर वेगळं नैसर्गिक तेज तुम्हाला 100% दिसून येईल. असे डिटॉक्स ड्रिंक्स आपण ऍड केलेले आहेत. त्यानंतर एक मॉर्निंग स्किन केअर रुटीन कसं असलं पाहिजे. आपण डेली वेगवेगळा मेकअप करत असतो किंवा वेगवेगळ्या चेहऱ्यावरती क्रीम्स अप्लाय करत असतो. मग त्या क्रीम्स अप्लाय करण्यापेक्षा एक मॉर्निंग स्किन केअर आपलं रुटीन कसं असलं पाहिजे, त्याबद्दल आपण या वर्गामध्ये पाहणार आहोत. नेवल थेरपी सांगितलं, नेवल थेरपी आपण या वर्गामध्ये ऍड करत आहोत. त्याचबरोबर डिटॉक्स बाथ, अंघोळ करताना सुद्धा कुठल्या गोष्टी अंघोळीच्या टेक्निक्स मध्ये असल्या पाहिजेत, तर त्याबद्दल सुद्धा आपण या वर्गामध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर काही नॅचरल फेस वॉश आहेत, जे तुम्ही सोप किंवा फेस वॉश यूज करण्यापेक्षा त्या घरामध्ये नॅचरल फेस वॉश तयार करा आणि ते डेली यूज करण्यामध्ये ठेवा. असे फेस वॉश आपण या वर्गामध्ये ऍड करणार आहोत. आणि ज्यांना स्पेसिफिकली की चेहऱ्यावर थोडेसे खड्डे आहेत किंवा ओपन पोअर्स जास्त आहेत, तर ते ओपन पोअर्स करण्यासाठी वेगवेगळे आईस क्यूब्स कसे तयार करायचे आणि वेगवेगळे आईस क्यूब कोणकोणते इन्ग्रेडियंट वापरून तयार करायचे, असे आईस क्यूब्स कसे प्रिपेअर करायचे याबद्दल तुम्हाला या वर्गामध्ये सांगितलं जाईल. आणि त्याचबरोबर अशा वेगवेगळ्या टेक्निक्स आपण या सेशन मध्ये पाहणार आहोत. आठवड्याचे 6 दिवस आपलं सेशन असेल आणि संडेला सुट्टी असेल. या 6 दिवसाच्या सेशन मध्ये 2 एक्सरसाइज असतील, 2 मसाजेस असतील, एक आय क्लिन्झिंग सेशन असेल आणि एक आपलं हेअर केअर सेशन असेल. असं आपलं आठवड्याचं एक रुटीन असतं आणि प्रत्येक सेशन बद्दल मी तुम्हाला रोज ग्रुपवर अपडेट करत असते की आज हे सेशन आहे, त्याच्यासाठी हे मटेरियल तुम्हाला लागणार आहे. ओके, सो हे जस्ट झालं की या वर्गामध्ये आपण काय काय शिकणार आहोत ते. यानंतर की या सेशनचा फायदा काय होतो, फेस योगाचा फायदा ऍक्च्युअली
ऍक्च्युली होतो का? आता इथेपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत म्हणजे सगळं काही चेक करून आलेलंच असतो आपण ऍक्च्युली. होपफुली सगळ्यांनी रिझल्ट किंवा सगळे जे आतापर्यंतचे अनुभव आहेत ते वाचलेले असतील, पाहिलेले असतीलच. बट फेस योगाचे फायदे काय होतात तर पहिला फायदा हा असा होतो की चेहरा टोन होण्यासाठी मदत होते. चेहऱ्यावर एक्स्ट्रा फॅट्स असतील तर त्या कमी होण्यासाठी मदत होते. मग चेहऱ्यावर सूज असेल किंवा थोडीशी डबल चिन असेल, गळ्याभोवती फॅट्स असतील तर त्या कमी होतात. डोळ्यांभोवती पफनेस असेल किंवा डोळ्यांवरती सूज असेल, ड्रुपी आईज असतील, हुडेड आईज असतील तर ते कमी होण्यासाठी मदत होते. चेहऱ्यावर एक नैसर्गिक तेज येण्यासाठी या सेशनची मदत होते. आपण बऱ्याचदा काय करतो, लेडीज आहोत, काही फंक्शन असलं की आपण वेगवेगळ्या ट्रीटमेंट घेत असतो, वेगवेगळे प्रोडक्ट आपल्या चेहऱ्यावर अप्लाय करत असतो आणि त्याचा इफेक्ट जो आहे तो थोड्या वेळासाठी आपल्या चेहऱ्यावर दिसतो. नाही असं नाहीये, तो आपला 2-4 दिवस, आठवडाभर तो ग्लो आपल्या चेहऱ्यावर दिसतो. बट जसं त्या ट्रीटमेंटची आपली एक पॉवर कमी होत जाते तसं चेहरा पुन्हा एकदा डल व्हायला लागतो. बट हे सेशन जर तुम्ही रोज अर्धा तास स्वतःला दिलात ना तर तो जो ग्लो आहे तो कायमस्वरूपी तुमच्या चेहऱ्यावर टिकून राहण्यासाठी हे सेशन तुम्हाला मदत करणारे असतात. तुमच्या चेहऱ्यावर रिंकल्स असतील, फाईन लाईन्स असतील, सुरकुत्या आल्या असतील, चेहरा थोडासा ओघळायला लागलेला असेल, डल झाली असेल स्किन, तर ते कमी करण्यासाठी हे सेशन तुम्हाला मदत करतील. पिगमेंटेशन असतील, वांगाचे डाग असतील, पिंपल्सचे डाग असतील, पिंपल्स असतील तर ते कमी करण्यासाठी हे सेशन मदत करणार आहे. डोळ्यांखालची वर्तुळं कमी करण्यासाठी मदत करणार आहे. डबल चिन कमी होण्यासाठी मदत होणार आहे. केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत होणार आहे. डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत होणार आहे. ओव्हरऑल इथून वरचा जो पार्ट आहे त्याचं आरोग्य सुधारण्यासाठी हे सेशन मोस्टली तुम्हाला मदत करणारे असतात. आणि याच्या व्यतिरिक्तच एक आपला जो ऑरा आहे किंवा तो ऑरा सुधारण्यासाठी या सेशनची मदत होते. डॅमेज स्किन असेल, डल स्किन असेल, क्लॉग पोर्स असतील, ओपन पोर्स असतील तर ते सुद्धा कमी होण्यासाठी तुम्हाला या सेशन मधून मदत होणार आहे. सो हे जस्ट झालं की फेस योगामधून आपण काय काय शिकणार आहोत आणि या फेस योगामधून आपल्याला काय काय मिळणार आहे. सो हे जस्ट एक इंट्रोडक्शन होतं. आता मला तुमच्याकडून आवडेल समजून घ्यायला की तुम्हाला या सेशन मधून काय हवंय ते. सगळे ऍक्टिव्ह आहेत का थोडेसे बघूयात. एक 10-15 मिनिट झालं मीच एकटी बोलतीये. स्वतः तुम्ही सगळे किती ऍक्टिव्ह आहेत ते पाहूयात आपण. ओके, आणि लगेच आपण एक्सरसाइजला सुरुवात करूया. सो जस्ट चॅटबॉक्सचा यूज करायचा आहे आणि मला सांगायचंय की तुम्हाला या सेशन मधून काय हवंय, काय एक्सपेक्ट आहे तुम्हाला या सेशन मधून. सो बी ऍक्टिव्ह. व्हिडिओ बंद असणारे साधा आता व्हिडिओ चालू केले तरी सुद्धा चालेल. आता चलो, प्लीज स्टार्ट युअर व्हिडिओज. येस, हा क्लास स्पेसिफिकली मराठीतून असेल. टाईट स्किन अँड ग्लो, फेस टाइटनिंग, नोट्स अँड रेकॉर्डिंग मिळणार नाहीयेत या सेशनचे. सेशन सगळे लाईव्ह असणार आहेत. तुम्हाला इथे राहून ते सगळं करावं लागणार आहे. ओके, स्किन टाइटनिंग, डबल चिन रिड्यूस करायची आहे. ओके, नॅचरल ग्लो हवा आहे, ग्लोईंग स्किन हवी आहे, ऍक्नेस कमी करायचे आहेत, ऍक्ने स्कार रिमूव्हल. ओके, स्किन टाईट हवी आहे, चेहऱ्यावर वांगाचे डाग आहेत ते कमी करायचे. ओके, हेल्दी स्किन हवी आहे, ग्लास स्किन हवी आहे. ओके, ग्लास स्किन सुद्धा होईल, फक्त खाण्यापिण्यावर कंट्रोल करायचे. शुगरी प्रोडक्ट सगळे बंद करायचे, साखर पूर्णपणे बंद करायची, मैदा पूर्णपणे बंद करायचा, खारट तिखट सगळं बंद करायचं. ग्लास स्किन मिळेल तुम्हाला लवकरच. ओके, येस, थँक्यू सो मच. ग्लोईंग स्किन, हेल्दी हेअर्स, डार्क सर्कल कमी करायचे तर. ओके ओके, ग्रेट ग्रेट. पिगमेंटेशन कमी करायचंय, हेअरफॉल कमी करायचा आहे, ग्लोईंग स्किन हवी आहे. ऍटलिस्ट एवढ्यांना तरी माहिती आहे आपण इथे कशासाठी आलो आहोत आणि इथे आपल्याला काय हवंय ते. येस, व्हिडिओ बंद असणारे सगळे साधक बी ऍक्टिव्ह. ऍक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करा स्वतःसाठी. येस, ऍक्च्युली स्वतःसाठी 30 मिनिट द्यायचे, कारण आपण एक लग्नाच्या अगोदर स्वतःला ऑब्झर्व करा की लग्नाच्या अगोदर आपण खूप सारा वेळ स्वतःला देत होतो, पण एक लग्न झाल्यानंतर संसारामध्ये एवढे सगळे अडकलेत की स्वतःचा चेहरा आणि स्वतःकडे पाहण्यासाठी सुद्धा आपल्याला वेळ नसतो. विचार करा, 4-4 दिवस आपण हेअर सुद्धा व्यवस्थितपणे ते टाय करत नाही लिटरली. सो स्वतःकडे वेळ द्यायचा असेल तर हे सेशन तुम्हाला 100% मदत करणार आहे. येस, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. येस, ऍक्च्युली थँक्यू, थँक्स अ लॉट. येस, थांबले तरी सुद्धा चालेल. सो हे सेशन बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत आणि हे सगळे जे आहे ना ते क्युअर होण्यासाठी हे सेशन तुम्हाला 100% मदत करेल. फक्त डेडिकेशन, डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी महत्वाची आहे. हे सगळं असेल तर तुम्हाला या सेशन मधून तुम्हाला जो पाहिजे तो रिझल्ट 100% मिळेल. ओके, सो चालू करूयात आपण. एक्सरसाइजला चालू करूयात आणि 10 मिनिट, एक 5 ते 6 मिनिट एक्सरसाइज घेऊयात आणि त्यानंतर लगेच मसाजला सुरुवात करूयात. चलो, फोरहेड पासून चालू करूयात. सावकाशपणे दोन्ही हाताची बोटं फोरहेडच्या मिडलला ठेवायचं. जस्ट हलकासा प्रेशर द्यायचा. मधली स्किन पूर्ण कॉम्प्रेस करायची, पुन्हा बाजूला स्ट्रेच करायची. कॉम्प्रेस इट, स्ट्रेच इट, कॉम्प्रेस इट, स्ट्रेच इट. 1 2 3 4 5 6
7 8 9 10. त्यांना अपवर्ड डिरेक्शन मध्ये ठेवा. वरच्या बाजूला मॅक्झिमम खाली स्किन कॉम्प्रेस करायची आहे, पुन्हा वर स्ट्रेच करायची आहे. कॉम्प्रेस इट, स्ट्रेच इट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. रिलॅक्स. देन पूर्ण स्किन, कपाळाचे सगळे मसल्स बाजूला स्ट्रेच करा. पूर्णपणे ताणले गेले पाहिजेत. रिंकल्स कमी होण्यासाठी या एक्सरसाइज मदत करणार आहेत. पूर्णपणे स्ट्रेच इट. डोळे बंद. तो ताण पूर्णपणे अनुभव करायचा आहे. होल्ड इट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. देन अपवर्ड स्ट्रेच अँड होल्ड. वरच्या बाजूला पूर्णपणे ताणून द्या. स्किन मॅक्सिमम स्ट्रेच करा. डोळे पूर्णपणे बंद. तो ताण पूर्ण अनुभव करायचा आहे. स्ट्रेच इट अँड होल्ड इट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. दोन्ही हात बाजूने खाली घ्या. एक दीर्घ श्वास घ्या. श्वासासोबत कपाळ, कपाळाचे स्नायू ढिले सोडा, सैल सोडा. या एक्सरसाइज मुळे कपाळावर असणाऱ्या छोट्या लाईन्स, पिंपल्स असतील, फाईन लाईन्स असतील, रिंकल्स असतील, सुरकुत्या असतील, कमी होण्यासाठी मदत होते. पिगमेंटेशन, संपूर्ण पिंपल्सचे डाग असतील तर ते देखील कमी होण्यासाठी मदत होते. नेक्स्ट पण एक्सरसाइज डोळ्यांसाठी एकच एक्सरसाइज घेणार आहोत. कोणी करायची नाहीये. ज्यांना डोळ्यांचा काही त्रास आहे, डोळ्यांचा या 6 महिन्यामध्ये ऑपरेशन झालंय, आज तुम्हाला डोळ्यांना काहीतरी त्रास होतोय तर करू नका. बाकीच्या सर्वांनी केलं तरी चालेल. काय करणार आहोत, मॅक्झिमम डोळे जे आहेत ते पूर्णपणे डोळ्यांच्या बाजूचे मसल्स पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट करायचे, पूर्णपणे कॉम्प्रेस करायचे, जेवढे शक्य होतील तेवढे, आणि पुन्हा जेंटली ओपन करायचे. कॉम्प्रेस इट, टाइट इट मॅक्झिमम अँड जेंटली ओपन इट. चलो स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. रिलॅक्स. डोळे सावकाशपणे बंद करा. डोळ्यांभोवती सूज, पफिनेस असेल, डोळ्यांभोवती वर्तुळ असतील, कमी होण्यासाठी मदत होते. हुडेड आईज असतील, कमी होण्यासाठी मदत होते. डोळ्यांभोवतीची सूज कमी होण्यासाठी मदत होते. गालांसाठीची एक एक्सरसाइज करूयात. बलून पोज. नाकाने श्वास घ्यायचा आहे, दोन्ही गालांमध्ये पूर्ण फील करायचंय. सी, पूर्णपणे दोन्ही गाल आतमधून ताणले गेले पाहिजे. स्ट्रेच अँड होल्ड. 1 2 3 4 5 6 7. प्लीज स्टार्ट युअर व्हिडिओज. 8 9 10 11. डोळे बंद करा. तो ताण पूर्णपणे अनुभव करा. 12 13 14 15 16 17. प्लीज स्टार्ट युअर व्हिडिओज. 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 आणि 30. रिलॅक्स. देन नेक्स्ट वन एक्सरसाइज. दोन्ही गाल आतमध्ये सब करायचे. रिव्हर्स स्ट्रेच. दोन्ही गाल पूर्णपणे आतमध्ये सब करायचे तर फिश पाऊट. पूर्णपणे आतमध्ये खेचून घ्या. तो पूर्ण दोन्ही गाल आतमध्ये गेले पाहिजेत. स्ट्रेच अँड होल्ड. फिश पाऊट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आईज क्लोज. 13 14. तो स्ट्रेच अनुभव करायचा पूर्णपणे. 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 आणि 30. रिलॅक्स. टेक अ डीप ब्रीथ. देन अप्पर लिप अँड लोअर लिप. सेम. नाकाने श्वास घ्यायचा. वरच्या ओठामध्ये खालच्या ओठामध्ये फील करायचंय. हा एरिया पूर्ण ताणला गेला पाहिजे. आईज क्लोज अँड होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17
18, 19, 20, 21, स्ट्रेच इट मॅक्झिमम, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 आणि 30. रिलॅक्स. हे सगळे एक्सरसाइज स्पेसिफिकली गालांवरती फॅट्स असतील, गालांवर छोटा फाईन लाईन्स असतील, पिंपल्स असतील, पिगमेंटेशन असेल, वांगाचे डाग असतील तर ते कमी करण्यासाठी या सगळ्या एक्सरसाइज मदत करतात. गालांवर सूज असेल, गालांवर फॅट्स असतील त्या कमी होण्यासाठी मदत होत असते. नेक्स्ट वन एक्सरसाइज डबल चिन आणि थ्रोट एरियासाठी घेऊयात आणि मग मसाज करूयात आपण. ओके, दोन्ही हात सावकाश मानेच्या खाली ठेवायचे. तर इथे हलकासा प्रेशर द्यायचा जेणेकरून हा जो एवढा भाग आहे तो पूर्णपणे ताणला गेला पाहिजे. दोन्ही ओठांचा पाऊट, श्वास घेत मान वर उचलायची आणि श्वास सोडत पुन्हा खाली घेऊन यायचे. सी, श्वास सोडत खाली. इनहेल अप, एक्झेल डाऊन. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. इनहेल अप, एक्झेल डाऊन. स्टार्ट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. रिलॅक्स. इथे स्ट्रेच जाणवला पूर्णपणे. रिलॅक्स. येस. तर डबल चिन कमी करण्यासाठी, घशाभोवतीचे फॅट्स कमी करण्यासाठी आणि स्पेसिफिकली ज्यांना थायरॉइड आहे ना त्यांच्यासाठी खूप इफेक्टिव्ह आहे. इथे तुमची थायरॉइड ग्लॅंड पूर्णपणे कॉम्प्रेस होते, पुन्हा स्ट्रेच केली जाते, त्यामुळे थायरॉइड हार्मोन बॅलन्स होतात, थायरॉइड सारखे विकार कमी होतात. त्याचबरोबर मान आपण मागे बेंड करतो, त्यामुळे ज्यांना नेक स्पॉन्डिलायटिस आहे, मानेचं दुखणं आहे, ते देखील कमी होण्यासाठी मदत होते. चलो, हे एक्सरसाइज होत्या. सगळ्या पार्टच्या एक्सरसाइज आपण घेतल्या नाहीयेत. उद्यापासून आपण हळूहळू त्या वाढवणार आहोत. ओके, यानंतर आपण मसाज सेशन घेणार आहोत. मसाज सेशनसाठी जे मटेरियल तुम्ही यूज करणार आहोत, ऑइल आहे, मॉइश्चरायझर आहे, ॲलोवेरा जेल आहे, एखादं क्रीम आहे, किंवा काहीच यूज करत नसतील तर पाणी यूज करा. तो जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट जस्ट हातावर टॅप करून घ्या आणि पूर्ण चेहऱ्यावर अप्लाय करून घ्या. चलो, व्हिडिओ बंद असणारे साधं प्लीज व्हिडिओ चालू करा. चला, अप्लाय करून घ्या व्यवस्थितपणे. मध्ये स्किन बिलकुल ड्राय नाही पडली पाहिजे. कंटिन्यू पूर्ण सेशन होईपर्यंत स्किन तुमची ऑइली असली पाहिजे. थोडीशी ड्राय स्किन वरती तुम्ही जर मसाज केलं तर थोडेसे रॅशेस वगैरे उठू शकतात, त्यामुळे पूर्ण स्किन मॉइश्चराइज असली पाहिजे. जो काही प्रोडक्ट आहे तो जस्ट हातावर टॅप करून घ्या आणि पूर्ण चेहऱ्यावर अप्लाय करून घ्या. जस्ट अप्लाय इट वेल. मानेवर अप्लाय करून घ्या पूर्ण, घासायचं नाहीये. मिल्क मॅम ड्राय पडेल थोडस, मिल्क शक्यतो नका यूज करू. तूप असेल तरी चालेल मग. चल, हे स्ट्रोक्स जे आहेत ते सगळे अपवर्ड डिरेक्शन मध्ये द्यायचे, कारण आपली स्किन काय होतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे खाली लटकायला लागलेली असते, खाली यायला लागलेली असते. ती आपल्याला वरती सरकवायची आहे किंवा अपलिफ्ट करायची आहे. त्यामुळे ह्याचे जे सगळे स्ट्रोक्स असणार आहेत हे वरच्या बाजूने असणार आहेत. ओके, सो चल मानेपासून सुरुवात करूयात. दोन्ही हाताचे, एकच मिनिट फक्त. चल, दोन्ही हाताचे पाम्स यूज करायचे, जस्ट अपवर्ड डिरेक्शन मध्ये स्ट्राईक करायचे. 20-20 स्ट्रोक आपण घेणार आहोत. 20 नाही झाले, तुम्हाला 10 झाले, 15 झाले तरी चालेल. मध्ये हात दुखायला लागले, तुम्ही थांबले तरी सुद्धा चालणार आहे. ओके, चल पाण्यापासून सुरुवात करूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, शक्यतो डोळे बंद ठेवा. 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. रिलॅक्स. देन डावीकडे. सी, जस्ट स्वाईप इट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26,
27, 28, 29, 30. रिलॅक्स. देन उजवीकडे जस्ट स्वाईप इट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 आणि 30. देन चीनचा एरिया. जे नवीन साधक जॉईन झाले तर आपण मसाज घेत आहोत. जो काही प्रोडक्ट असेल तो प्रोडक्ट जस्ट अप्लाय करून घ्या आणि मसाजला सुरुवात करा. चीनचा एरिया, दिस वन. पूर्ण हाताचा पाम यूज करायचा आहे आणि जस्ट स्वाईप इट. लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट. स्टार्ट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18. डोळे बंद ठेवा. 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 आणि 30. रिलॅक्स. देन पूर्ण नेक रोटेट करणार आहोत. दोन्ही हाताचे पाम्स यूज करायचे आणि जस्ट कम्प्लीट रोटेट. मानेचे सगळे मसल्स याच्यामध्ये ऍक्टिव्हेट झाले पाहिजेत. स्टार्ट. 1, 2, 3. डोळे बंद करा. तो प्रत्येक स्ट्रोक अनुभव करा. 4, 5. मध्ये स्किन पूर्ण ड्राय नाही झाली पाहिजे. पूर्ण स्किन ऑइली असली पाहिजे. 6, 7, 8, 9, 10. रिव्हर्स अँटी क्लॉकवाईज विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या. श्वासासोबत मानेचे स्नायू संपूर्ण ढिले सोडा, सैल सोडा. मानेभोवतीचे काळे पॅचेस वगैरे असतात ना, ते कमी होण्यासाठी हे मसाज तुम्हाला मदत करणार असतं. देन चीन एरिया. ओके. जॉ लाईनचा एरिया. दोन्ही हाताचे नकल्स करायचे तर आणि जस्ट त्याच्यामध्ये जॉ लाईन पकडायची आणि स्वाईप करायचे बॅक साईडला. ओके. दिस वन. फक्त जॉ लाईन. स्टार्ट. 1, 2, 3. हात वरच्या डिरेक्शन मध्ये असले पाहिजेत, खाली नाही घेऊन यायचे. 3, 4, 5, 6, 7. आईज क्लोज. 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 and 30. रिलॅक्स. मसाज दुपारी केलं असेल तर आता नका करू. ओके. देन चीन सेम. जस्ट स्वाईप इट फ्रॉम लेफ्ट टू राईट अँड अगेन राईट टू लेफ्ट. स्टार्ट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18. प्लीज स्टार्ट युअर व्हिडिओज. 19 आणि 20. देन अपर लिप अँड लोअर लिप सेम. हे व्ही शेप मध्ये बोट ठेवायचं आणि जस्ट स्वाईप इट लेफ्ट टू राईट अँड अगेन राईट टू लेफ्ट. स्वाईप इट. 1, 2, 3, 4,
5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 हात दुखायला लागले तर मध्ये थांबले तरी चालेल 16 17 18 19 आणि 20 रिलॅक्स. देन दिस वन पार्ट लोअर चीक एरिया. येस एकदाच मसाज करायचे दिवसातून दोन्ही हाताचे नकल्स. ओके हनुवटीच्या इथे ठेवायचं and just swipe it back. Just swipe it back. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20 रिलॅक्स. ओठांच्या बाजूचा एरिया दोन्ही हाताचे बोट यूज करायचे तर आणि जस्ट स्वाईप इट. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 डोळे बंद ठेवा 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 आणि 30. रिलॅक्स. देन नेझोलेबियल फोल्ड इथे जे छोट्या लाईन्स झालेल्या असतात ना त्यासाठी. ओके दोन्ही हाताचे नकल्स यूज करायचे. नाकाच्या या टोकापासून कानाच्या वरच्या टोकापर्यंत मसाज करायचंय. चीक बोन वरती ठेवायचे चीक बोनच्या खालनं. सी दिस वन. स्टार्ट. 1 2 3 4 येस मॅम शुअर 5 6 हलकासा प्रेशर द्यायचंय. 7 स्किन थोडी ताणली गेली पाहिजे. 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. रिलॅक्स. देन फुल चीक दोन्ही हात एल शेप करायचा आहे. डोळ्याच्या कॉर्नर पासून बाहेरच्या कॉर्नर पर्यंत पूर्ण गाल आपल्याला मसाज करायचं. सी जस्ट स्वाईप इट अप. पूर्ण गाल ताणला गेला पाहिजे थोडासा. स्टार्ट. 1 2 3 4 5 थोडंसं प्रेशर. 6 7 8 9 10 डोळे बंद. 11 12 गिव अ गुड स्वाईप. 13 फील एव्हरी स्ट्रोक. 14 15 16 17 18 19 आणि 20. रिलॅक्स. डीप ब्रीथ. दीर्घ श्वास. नोज एरिया सेम. दिस वन. ओके कम्प्लीट नोज स्वाईप. स्टार्ट. अपवर्ड डिरेक्शन. 1 2 ड्राय पडू देऊ नका स्किन. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 डोळे बंद. 21 22 23 24 25 26 27 28 29 आणि 30.
नोज साइड्स, जिथे आपण नोज रिंग बिअर करतो ना त्याच्या एक्झॅक्टली बाजूला सायनस पॉइंट. जस्ट हलकासा प्रेशर द्यायचा आणि रोटेट करायचंय. रोटेटिंग सायनस ज्यांना आहे त्यांच्यासाठी खूप इफेक्टिव्ह हा पॉइंट आहे. तुमचा कफ असेल, सायनस असेल, कमी होण्यासाठी मदत होते. रोटेट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिव्हर्स अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. सर्दी असेल, सायनस असेल, तो कफ इथला जो सायनस आहे तो पूर्णपणे घशामध्ये उतरतो आणि कफ आणि सायनस कमी होण्यासाठी असे या पॉइंटची तुम्हाला मदत होत असते. देन डोळ्यांच्या खाली एक्स्ट्रा ऑइल मॉइश्चरायझर थोडंसं अप्लाय करून घ्या. डोळ्याच्या वरनं आणि डोळ्याच्या खालनं. डोळ्यांच्या खालचे आणि वरचे मसल्स थोडेसे नाजूक असतात, त्यामुळे एक्स्ट्रा ऑइल, एक्स्ट्रा मॉइश्चरायझर तिथे अप्लाय करून घ्या. चलो. देन डोळ्याच्या खालचा आणि वरचा भाग दोन्ही हाताचे फिंगर्स युज करायचं. तर इनर कॉर्नर पासून जस्ट हलकासा स्वाईप करत आउटर कॉर्नर पर्यंत यायचंय. दिस वन. जास्त प्रेस करायचं नाहीये, जास्त प्रेशर द्यायचं नाहीये, जस्ट हलकासा प्रेशर अँड स्वाईप इट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 अँड रिलॅक्स. देन आउटर साइडला सी दिस वन. इनर कॉर्नर आणि आउटर कॉर्नर. इथे जे छोट्या फाईन लाईन्स असतात, क्रो लाईन्स, त्याच्यासाठी. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. रिलॅक्स. देन रोटेशन डोळ्यांच्या भोवती. पफिनेस असेल, सूज असेल, ड्रुपी आईज असतील, हुडेड आईज असतील, त्याच्यासाठी जस्ट ज्या बाजूला आपल्या आयब्रोजची डिरेक्शन आहे त्याच डिरेक्शन मध्ये रोटेट करायचं. स्टार्ट. 1 2 3 डोळे बंद ठेवा, नखांची काळजी घ्या. 4 5 6 7 8 9 10 11 पूर्ण गाल नाही, डोळ्यांच्या फक्त बाजूचा भाग. 12 13 14 आणि 15. रिलॅक्स. देन डोळ्यांच्या खाली जिथे डार्क सर्कल असतात तो मोस्टली एरिया. दोन्ही हाताचे फिंगर्स युज करायचे ना आणि जस्ट हलकासा प्रेशर देत बाजूपर्यंत स्वाईप करायचंय. थोडासा प्रेशर द्यायचंय. ओके. डोळ्यांच्या खालची स्किन थोडी ताणली गेली पाहिजे. स्टार्ट. 1 2 3 4. स्पेसिफिकली डोळ्यांखालची वर्तुळं कमी करण्यासाठी हे सगळे मसाजेस मदत करणार आहेत. डोळ्यांभोवती सूज असेल, डोळ्यांभोवती छोटे छोटे फाईन लाईन्स असतात, त्या कमी होण्यासाठी मदत होते. हुडेड आईज असतील, ड्रुपी आईज असतील, डोळ्यांच्या वरच्या भागांवरती एक वेगळी सूज असते, ती कमी होण्यासाठी या सेशनची तुम्हाला मदत होते. हे मसाज जर डेली ज्यांना स्पेसिफिकली डोळ्यांखाली वर्तुळ आहेत, रोज जर तुम्ही रात्री झोपण्याच्या अगोदर आल्मंड ऑइल, बदामाचं तेल किंवा तिळाच्या तेलानं जर मसाज केलं तर हळूहळू ते डार्क सर्कल जे आहेत डोळ्यांखालचे ते पूर्ण कमी होण्यासाठी या मसाजची तुम्हाला मदत होऊ शकते. अँड रिलॅक्स. चलो. देन दिस वन मिडल पॉइंट. 11 लाईन्स. इथे जे छोटे छोटे लाईन्स आलेले असतात ना तो पार्ट. सी. जस्ट स्वाईप इट अप. स्टार्ट. 1 2 3 4 5 6
7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15. देन फोरहेड. नकल्स मिडलला ठेवायचे दोन्ही सावकाशपणे कपाळाच्या मिडलला. जस्ट हलकासा प्रेशर अँड स्वाइप इट डाऊन. थोडासा प्रेस करायचा आहे. 1, कपाळाची स्किन पूर्ण ताणली गेली पाहिजे. 1, 2, डोळे बंद ठेवा. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, थोडासा प्रेशर. 15, 16, 17, 18, 19 आणि 20. रिलॅक्स. देन आयब्रो लिफ्टिंग आणि फोरहेड. सी, डावीकडून उजवीकडे आयब्रो सुद्धा त्याच्यामध्ये घ्यायचे आणि उजवीकडून डावीकडे. जस्ट स्वाइप इट. स्टार्ट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, थोडासा प्रेशर द्या. 9, आयब्रोज थोडेसे वरती स्ट्रेच केले गेले पाहिजे. 10, 11, 12, 13, 14, 15 अँड रिलॅक्स. रिलॅक्स. डोळ्यांच्या भोवती दिस वन पॉइंट. जस्ट रोटेट इट. क्रो लाइन्स. 1, 2, काम डाऊन करणारा हा पॉइंट आहे. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. देन दोन्ही हाताचे व्ही शेप करायचे दोन्ही बोटांचा. देन एक कानाच्या मागे एक कानाच्या पुढे दोन्ही बाजूला जस्ट स्वाइप करायचे कानाच्या दोन्ही बाजूला. जस्ट दिस वन. 1, 2, डोळे बंद. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. रिलॅक्स. देन मान बॅकवर्ड. बॅक साइडला स्वाइप करायचंय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. रिलॅक्स. देन पूर्ण चेहरा अँड देन वी विल स्टॉप. सी, फुल फेस. स्टार्ट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. डोळे बंद ठेवायचे. 11, 12, 13, 14 आणि 15. रिलॅक्स. देन जस्ट टॅप करा कपाळ. जस्ट टॅप इट. डोळे, दोन्ही गाल, नाक,
ओठ, हनुवटी, मान, घसा. जस्ट टॅप इट, टॅप इट, टॅप इट अँड रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या. हळूवार सावकाश श्वास सोडा. रिलॅक्स, रिलॅक्स. डोळे सावकाशपणे बंद करून घ्या. संपूर्ण चेहरा बंद डोळ्यांमागे अनुभव करा. चेहऱ्याचा प्रत्येक भाग, प्रत्येक अवयव अनुभव करा. एका दीर्घ श्वासासोबत संपूर्ण चेहरा, चेहऱ्याचा प्रत्येक भाग, चेहऱ्याचा प्रत्येक अवयव संपूर्ण रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या. जाणीवपूर्वक पोट, छाती भरून श्वास घ्या. श्वासासोबत डोक्याचा वरचा भाग, संपूर्ण कपाळ सैल, सैल सोडून द्या. दोन्ही भुवया, डोळ्यांच्या पापण्या, डोळ्यांची बुबुळ, संपूर्ण डोळे, डोळ्यांचे संपूर्ण स्नायू श्वासासोबत सैल, सैल, सैल सोडून द्या. दोन्ही नाकपुड्या, दोन्ही ओठ, दोन्ही गाल, दोन्ही कान संपूर्ण रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. हनुवटी, घसा, छाती, मान संपूर्ण रिलॅक्स, संपूर्ण शिथिल, संपूर्ण सैल. एक दीर्घ श्वास घ्या. जाणीवपूर्वक पोट, छाती भरून श्वास घ्या. संपूर्ण श्वास चेहऱ्याच्या प्रत्येक भागापर्यंत जातोय हे अनुभव करा. एका दीर्घ श्वासासोबत चेहऱ्याच्या सगळ्या स्नायूंमधील ताण दूर होतोय, कमी होतोय हे अनुभव करायचं. एक दीर्घ श्वास घ्या. श्वासासोबत संपूर्ण चेहरा, चेहऱ्याचा प्रत्येक भाग, चेहऱ्याचा प्रत्येक अवयव संपूर्ण शिथिल, संपूर्ण रिलॅक्स. एक दीर्घ श्वास. श्वासासोबत शरीर शिथिल, मन शांत, चेहरा प्रसन्न. मनामध्ये कोणताही विचार नाहीये. शरीराच्या कोणत्याही भागामध्ये कोणताही ताण नाहीये. डोक्यामध्ये, मनामध्ये कसल्याही प्रकारे विचारांचा गोंधळ नाहीये. मनातील शांतता, शरीरातील स्थिरता, बुद्धीतील शिथिलता अनुभव करायची. दिवसाभरातील ताण, तणाव, थकवा संपूर्ण दूर झालाय, संपूर्ण कमी झालाय हे अनुभव करायचे. मनाची एकाग्रता, शरीराची स्थिरता पूर्ण अनुभव करायची. एक दीर्घ श्वास घ्या. हळूवार सावकाश श्वास सोडा. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या. तो श्वास पूर्ण अनुभव करा. हळूवार श्वास सोडा. तो जाणारा श्वास पूर्ण अनुभव करा. श्वास घेताना नाकाच्या ठिकाणी होणारा थंड हवेचा स्पर्श, थंड हवेचा भास पूर्ण अनुभव करा. हळूवार निघून जाणाऱ्या श्वासासोबत नाकाच्या भोवती गरम हवेचा भास, गरम हवेचा स्पर्श अनुभव करा. एक दीर्घ श्वास घ्या.
श्वासासोबत तो थंडावा अनुभव करा. हळुवार निघून जाणाऱ्या श्वासासोबत ती ऊब ऊर्जा, उष्णता अनुभव करा. शरीरातील शिथिलता अनुभव करा. एक दीर्घ श्वास घ्या. हळुवार, सावकाश वर्ग पूर्ण करणार आहोत. त्रिवार ओंकार आणि शांतीपाठ श्वास घ्या. श्वास घ्या. ओम शांती शांती शांती. शरीर मन शांत, शिथिल, स्थिर, प्रसन्न अनुभव करायचा. हळुवार दोन्ही हाताचे तळहात एकमेकांवर घासायचे. दोन्ही हातांमध्ये पूर्णतः उष्णता निर्माण करायची. निर्माण झालेल्या उष्णतेनं हलक्या हाताने चेहरा व डोळ्याच्या स्नायूंना हलकासा मसाज द्यायचा. चेहऱ्यामध्ये दोन्ही हातांमध्ये ती ऊब ऊर्जा, उष्णता अनुभव करायची. हळूहळू अलगद डोळे उघडायचे आहेत. लक्ष पूर्ण दोन्ही हातांकडे. चेहऱ्यावर एक मोठी स्माइल आणि रिलॅक्स. थँक्यू सो मच. सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. येस. हाऊज यू फील? कसं वाटतंय? स्वतःच्या चेहऱ्याला एवढ्या जवळनी पहिल्यांदाच पाहिल्यानंतर कसं वाटतंय? येस. चॅटबॉक्सचा युज करू शकतात. चॅटबॉक्स मध्ये कळवू शकतात कसं वाटतंय ते. येस. चल. सो तो जो कुकुंबरचा ज्यूस आहे आणि ॲलोवेराचा ज्यूस, ॲलोवेरा आहे. ॲलोवेरा आणि कुकुंबर हे थोड्या वेळानं काय करायचं, एकमेकांमध्ये मिक्स करायचंय पूर्णपणे. आणि त्याची जी पेस्ट आहे ती पेस्ट काय करायची, फक्त गालांवर प्लेस करायची. जिथे पिगमेंटेड एरिया आहे किंवा डार्क पॅचेस तुम्हाला दिसत आहेत, तर डार्क पॅचेस वरती तो पॅक जो आहे तो पॅक जस्ट अप्लाय करायचा आहे. थोडंसं रोटेट करायचंय त्याला थोड्या वेळासाठी. 1-2 मिनिट पूर्ण रोटेट करा त्याला. 1-2-3 मिनिट आहे तसं राहू द्यात. आणि त्यानंतर पूर्णपणे तो काय करा की त्यानंतर वॉश करून घ्या व्यवस्थितपणे चेहरा. तुमचे पिगमेंटेशन जे आहे ना, ते पिगमेंटेशन ॲलोवेरा आणि कुकुंबर ज्यूसने पूर्णपणे निघून जाईल. येस. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. हाऊज यू फील? कसं वाटतंय? बाकीचे सगळे झोपले नाहीयेत ना? हे सेशन खूप जास्त काम डाऊन करणारं असतं, खूप जास्त शांत करणारं असतं. एक दिवसाभराचा जो सगळा थकवा असतो, तो सगळा थकवा निघून जाण्यासाठी मदत होते. ज्यांना स्पेसिफिकली झोपेचे विकार आहेत, झोप लवकर येत नाही, रात्री आपण बऱ्याच वेळा जागे राहतो, डोक्यामध्ये काहीतरी सतत विचार चालू असतात, सतत काहीतरी डोक्यामध्ये चालू असतं, तर ते जे विचार आहेत ना, ते कंट्रोल करण्यासाठी हे सेशन तुम्हाला खूप जास्त मदत करेल. आणि तुम्हाला झोप, एवढी सुंदर झोप लागेल. आज जर ऑब्झर्व करा, मोबाईल ठेवा आणि लगेच झोपायला जा. एवढी छान आणि शांत झोप तुम्हाला कधीच लागली नसेल. एवढी छान झोप लागण्यासाठी हे सेशन तुम्हाला मदत करेल. बट त्याच्या अगोदर जर मोबाईल युज केला, सेशन झालं आणि मोबाईल युज केला, तर थोडंसं डिस्टर्ब होऊ शकते. बट हे सेशन खूप रिलॅक्स करणारं असतं, खूप छान. आणि झोप लागण्यासाठी तर खूप अप्रतिम असे हे सेशन आहे. त्यामुळे झोपेचे विकार असणाऱ्यांनी रात्रीचे सेशन अटेंड करायला काही हरकत नाहीये हे. येस. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. येस. तुम्हाला सगळे जे आहे, डार्क सर्कल असतील, पिगमेंटेशन असेल, वांगाचे डाग असतील, ते कसे कमी करायचे याबद्दल सगळं आपण या सेशन मध्ये पाहणार आहोत. हळूहळू तुम्हाला व्यवस्थितपणे ते सगळं ग्रुपमध्ये अपडेट केलं जाईल. ग्रुपमध्ये सगळं काही सांगितलं जाईल. ओके. कारण एका सेशन मध्ये एवढं सगळं कव्हर करणं पॉसिबल होत नाही. त्यामुळे डे बाय डे आपण हळूहळू सगळं काही तुम्हाला अपडेट केलं जाईल. ओके. बट हे सगळे जे चेहऱ्याचे जे सगळे चेहऱ्यामध्ये जे सगळ्या डिसॅबिलिटीज झालेल्या आहेत, त्या 100% कमी होण्यासाठी नक्की मदत होते. फक्त स्वतःला वेळ देता आला पाहिजे. फक्त स्वतःला अर्धा तास रोज देता आला पाहिजे. इव्हन तुम्ही जर अर्धा तास 1 महिनाभर दिलात ना, तुम्हाला कुठलीही चेहऱ्यासाठी ट्रीटमेंट घेण्याची गरज नाही. इव्हन कसल्याही प्रकारचा प्रोडक्ट सुद्धा युज करण्याची गरज नाही लागणार. अगदी आपण जर चेहऱ्याला बरेच मेकअपचे काही प्रोडक्ट वगैरे युज करत असेल ना, ते सुद्धा तुम्हाला युज करावे नाही लागणार. जेव्हा तुम्ही हे सेशन अगदी व्यवस्थितपणे 1 महिनाभर फक्त स्वतःला देऊन पहा, एक सवय लागून जाते. आणि त्यानंतर मग तो जो नॅचरल ग्लो आहे, तो कायमस्वरूपी टिकून राहण्यासाठी चेहऱ्यावर नक्की मदत होते याची. ओके.
येस. देन काही प्रश्न असतील तर आपण घेऊयात आणि